सोमय्या आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजमध्ये अनागोंदी कारभार, विद्यार्थ्यांची आता थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव। चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातील सोमय्या आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांच्या समस्यांवरून प्रचंड असंतोष निर्माण झाला। विद्यार्थ्यांनी आता थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली, आंदोलनाचा इशारा दिला। सोमय्या आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजमध्ये शैक्षणिक व्यवस्थेतील अनागोंदी, सुविधांचा अभाव, प्राचार्य व शिक्षक पदे रिक्त असल्याने विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे। कॉलेज व्यवस्थापनानं दुसऱ्या सत्राच्या फीची मागणी आधीच सुरू केल्यानं विद्यार्थ्यांनी पालक संतप्त झालेत। विद्यार्थ्यांचा आरोप आहे की कुठलीही रुग्णसेवा प्रशिक्षणाची सोय नाही, प्रॅक्टिकल शिक्षणाला मुकावं लागतंय। संस्था चालकांकडून शिक्षणाचा व्यवसाय केला जातोय असा आरोपही विद्यार्थ्यांनी केला। यावर पालक सोबत उद्धट वर्तन केल्याचा ठपकाही व्यवस्थापनावर ठेवण्यात आला। एवढंच नव्हे तर पालकांच्या घरी फीसाठी थेट पत्र पाठवलं जात असल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट उसळली। त्यामुळे विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी आणि समाज कल्याण अधिकाऱ्यांना निवेदन देत शिष्यवृत्ती तात्काळ मिळावी आणि फीच्या तगाद्यावर नियंत्रण आणावं अशी मागणी केली। अन्यथा उपोषण करण्याचा इशारा देखील विद्यार्थ्यांनी दिला। सर, मी BMS प्रथम वर्ष सोमय्या आयुर्वेदिक कॉलेज भद्रावती चंद्रपूर येथे ऍडमिशन घेतलो। सर, मी BMS प्रथम सत्रामध्येच असताना प्रथम सत्र माझं कंप्लीट झालं नाही, त्या आधीच मला सेकंड इयरची फीस घेतली जाते आणि मी कॅटेगरीचा स्टुडंट आहे। सर, कॅटेगरी साठी ट्युशन फीस घेता येत नाही, हा शासनाचा नियम आहे। तरी सुद्धा आमच्याकडून कॉलेज ट्युशन फी घेत आहे आणि म्हणत आहे तुम्ही स्कॉलरशिपची आल्यानंतर तुमचं तुम्ही बघून घ्या। हा कॉलेज आमच्यावर अशा अटी लागत आहे। मुलींना 100% फीची सवलत असताना सुद्धा त्या GRचं इथं कुठेही पालन होत नाही। या समस्येकडे आमच्या यासाठी आम्ही इथे समाज कल्याण ऑफिस शिष्यवृत्ती साहेब बघणारे साहेब यांच्याकडे निवेदन दिले आहे। तरी ही आमची मागणी पूर्ण करण्यात यावी ही विनंती आहे। आमच्या पालकांना घरी लेटर पाठवलं जाते की तुम्ही 1 ते 15 जून पर्यंत फीस भरा, नाहीतर 15 जून नंतर फीस नाही भरली तर तुम्हाला दिवसाचे 300 रुपये आम्ही फाईन मारू। सर, माझे वडील शेती करतात, मी कुठून भरू? माझ्याच्यानं पॉसिबल नाही भरणं। या ठिकाणी OBC NT VJNT SC ST चे विद्यार्थी या ठिकाणी आलेले आहेत आणि या विद्यार्थ्यांना सोमय्या आयुर्वेदिक जे कॉलेज आहे त्या कॉलेजचे जे संचालक आहे, मॅनेजमेंट आहे, ते फीसाठी या विद्यार्थ्यांकडे तगादा लावत आहेत। या विद्यार्थ्यांनी प्रथम वर्षामध्ये जेव्हा प्रवेश घेतला त्यावेळी त्यांनी पूर्ण फी त्या ठिकाणी भरलेली आहे आणि शासनाकडून अजून त्यांना स्कॉलरशिप यायची आहे, परंतु अजूनही सेकंड इयरला विद्यार्थी जाण्याआधीच सेकंड इयरची फी हे मॅनेजमेंट त्यांना मागत आहे आणि यासाठी विद्यार्थ्यांवर सतत दबाव टाकत आहे। विद्यार्थ्यांना वर्गावर बाहेर काढण्याची, विद्यार्थ्यांना शाळेमध्ये येऊ न देण्याची, कॉलेजला येऊ न देण्याची अशा प्रकारच्या धमक्या सुद्धा त्यांना मिळालेल्या आहे। आणि म्हणून या विद्यार्थ्यांनी OBC सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष म्हणून मला त्यांनी फोन केला, आपल्या समस्या या ठिकाणी सांगितल्या आणि त्यामुळे या विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी समाज कल्याणला आणि कलेक्टर ऑफिसला जिल्हाधिकारी मार्फत आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आणि हे सर्व निवेदन मुख्यमंत्री आहेत, शिक्षण मंत्री आहेत, आरोग्य मंत्री आहेत, यांना निवेदन पाठवलेलं आहे। या विद्यार्थ्यांना फीसाठी जर अशाच पद्धतीने तगादा जर लावत असेल आणि आमच्या विद्यार्थ्यावर जर समजा मानसिक दबाव जर वाढवत असेल आणि आमच्या विद्यार्थ्यांनी कमी जास्त जर काही झालंच तर याला सर्वस्वी जबाबदार हे सोमय्या आयुर्वेदिक कॉलेजचे जे मॅनेजमेंट आहे ते मॅनेजमेंट राहणार आहे। आणि म्हणून जर त्वरित या विद्यार्थ्यांना अशा प्रकारचं जर मानसिक त्रास देणं थांबवलं नाही तर आम्ही त्या कॉलेजच्या समोर तीव्र आंदोलन करणार आहे।